म्हणजे काय, लोक हरामी आहेत. एकीकडे मालेगाव घटना आणि दुसरीकडे लोक लगेच त्या व्हिडिओची लिंक मागत आहेत. लगेच विसरले का? सोशल मीडियावर 19 मिनिटांचा खासगी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वादविवाद पुन्हा सुरू झालाय. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जोडप्याची ओळख अजून स्पष्ट झालेली नाही, तरी सोशल मीडियावर अफवा आणि ट्रोलिंगचा पूर पाहायला मिळतोय. काहींनी असा दावा केलाय की या फुटेजमुळे दोघांनी आत्महत्या केली आहे, तर काहींनी हे चुकून रेकॉर्ड झालं आणि नंतर लीक झालं असं सांगितलंय. तथापि या दाव्याला कोणताही अधिकृत आधार मिळालेला नाही. व्हिडिओची एक क्लिप काही वापरकर्त्यांनी प्रथम ट्विटरवर शेअर केली, त्यानंतर ती अनेक अकाउंट्सनी फॉरवर्ड केली आणि लवकरच ट्रेंडिंग विषय बनला. अनेकांनी सांगितले की व्हिडिओ बनावट वाटला, पण त्याचं अस्तित्व पाहून धक्का बसला. काहींनी सोशल मीडियावर हेही सांगितलं की अशा व्हिडिओंचा प्रचार केवळ व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाचं जीवन धोक्यात येते. ही व्हिडिओत कोणाचे चेहरे आहेत किंवा फुटेज कुणी लीक केलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरुणांची ओळख पटलेली नाही, तसेच आत्महत्येचा दावा खरा नाही. तरीही सोशल मीडियावर हा विषय वणव्यासारखा पसरत आहे आणि अफवा अजूनही मोठ्या प्रमाणात रुजत आहे. या घटनेनं पुन्हा एकदा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर संवेदनशील सामग्रीच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित केली आहे.